आणलं होतं मॉम्स मॅजिक गेला स्नेक. नॅचरल पाणी संपल्यावर हे करतं, पण गुड डे टाईम. यार एवढं चांगलं पाणी आणि खाली सगळ्यांनी बॉटल्स टाकून ठेवलेत. माता की जय. राजे त्यांच्या राज्यात हा किल्ला होता. नंतर मुघलांसोबत ते हरल्यानंतर पुढे. आणि एक गोष्ट, जर तुम्ही इंडियाचा फ्लॅग घेत असाल तर जसा घेताय तसा प्लीज त्याला तिकडे जायचं अजून आम्हाला. हा झेंडा दिसतोय तिकडे जायचं आहे. हालत खूप टाईट झाले. मागचे कुठे आहेत कोणालाच नाही माहिती आहे. आवाज पण नाही येत त्यांचा. पाऊस पड यार, पाऊस पड. खूप गरम होत आहे, खूप खूप खूप. ऑलमोस्ट थोडं बाकी आहे, ऑलमोस्ट. म्हणजे वरती तुम्हाला तिरंगा दिसत असेल तिथपर्यंत जायचं आहे. आणि आमच्या खालचे तुम्हाला दाखव कुठे आहेत. आता दिसत पण नाहीत ते बघा तिकडे. दिसत नाहीत. तिथे बसलेत. इथे 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 ते बसलेत. पुढे डाएट चालू आहे. शिवमनी डब्यातून आणलं होतं मॉम्स मॅजिक थोडंच राहिलं आता. फायनली एवढ्या वरती येऊन आम्हाला सीड्या भेटल्यात आणि आम्ही पोचलो आहे फायनली. एवढ्या वरती येऊन सीड्या बघून जरा बरं वाटलं मनाला. गेला स्नेक गेला पाण्यात. इथे बेडूकसुद्धा एक. आणि वर येऊन पाणी बघितल्यावर एवढं बरं वाटतंय ना, खूप बरं वाटलं पाणी बघून. आम्ही तर तिरंगाच्या इथून तर पुढे आलो. आता इथे एक मंदिर आहे, तिकडे चाललो आहे आम्ही. पाणी बघून जरा बरं वाटलं, पण यार पाणी घाण आहे, ताण लागले खूप. बघू आता पुढे कुठे पाणी भेटतंय का. लास्ट 1 बॉटल लेफ्ट. हां हां हे बघ, हे पाणी चालेल शिवम. नॅचरल पाणी संपल्यावर हे करतं, पण बिस्लेरीपेक्षा चांगलं लागतं पाणी. पहिला बॉटल भर ना. भरली मग बॅगेत टाक आणि त्यात ते ह्याच्या पाण्याने धु ना. अरे पाणी खराब होणार. चालत येऊन एकटा आला, पूर्ण एकटा आला तू खालून. नाही पहिले होते ते लोक, मग नंतर ते लोक थांबत आले, मग मी आलो पुढे. कसं वाटलं मग वरती येऊन? एक नंबर, मस्त एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स चांगला आहे, पण थोडा पाऊस पाहिजे होता. नाही पण पाऊस असतं तर घसरलो असतो आपण 100%. नाही पण आता तर झालं असतं आणि जाड झालं असतं. आता तर पडू दे भाई. आता वर आल्यावर थोडा तर पडू दे. थांब, अजून आपल्याला त्या गडावर जायचं. गुड डे टाईम. महादरवाजाकडे इथून खाली पाण्याचा आवाज पण येतो. आणि आय थिंक इथेच आहे ते मंदिर, ज्या दादाने आम्हाला सांगितलं की थोडा किलोमीटरवरच ते मंदिर आहे. तो झेंडा लावला तिथे ते मंदिर आहे. गुड्डे खाऊन तर थोडी एनर्जी आली आहे. शिवम गुड्डे कोणत्या बिस्किट सारखं लागत होतं? हाईड अँड सीक. लोटस बिस्कॉफ लागत होतं बोलतो शिवम. घरी तर कधी खात नसतो आपण. यार एवढं चांगलं पाणी आणि खाली सगळ्यांनी बॉटल्स टाकून ठेवल्यात. खूप वर्षापासूनच्या बॉटल्स असतील. का करायचं यार एवढं चांगलं निसर्ग येऊन घाण करायचा. हा आहे महादरवाजा. इथून हा मेन रूट आहे आय थिंक. काय भारी वाटतं, क्लासी वाटतं. आणि ते शंकराची पिंडसुद्धा आहे, शंकर भगवानांची. खूप जुनी आय थिंक. ही भारी वाटतं. आणि तिकडे महाराजांची छोटीशी मूर्ती आहे, किती क्यूट वाटते.
आता सगळे आले ते लोक. आम्ही इथून निघून थोडा वर आराम करायचा विचार केला आहे. शिवमचं असं म्हणणं आहे की कोणता कल्याण काय शिवम कल्याण दरवाजाला पण जायचं शिवमला. मग शिवमला मी आठवण करून दिली. शिवम आपण फिरायला नाही आलो आहे, साफसफाई करायला आलो आहे. पण गड एवढा क्लीन आहे ना की इथे साफसफाई करायची गरजच नाही. तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही, कुठेच नाही. आम्हाला पण नाही दिसलं. आणि जे दिसतंय तर आम्ही जाताना घेऊनच जाऊ. आणि प्रीतम अजून इथे इथून वर चढतोय. काही ट्रॅकर्स आहेत तिघे जण. हे केरलावरून आलेत इंडियामध्ये ट्रॅकिंग करायला. त्यांचं असं म्हणणं आहे की इंडियामध्ये ट्रॅकिंग खूप भारी भारी आहेत. तर ते खूप दिवसापासून महाराष्ट्रामध्ये फिरतात. सॉरी इंडिया नाही, महाराष्ट्रामध्ये. त्यांचे कालू वॉटरफॉल असे भरपूर काही ट्रॅक कंप्लीट झालेत आणि आता ते इकडे आलेत. पाय असे काही बसलो की दुखत आहेत खूप, म्हणून चालतच चाललो आम्ही. भागते रहो. राजे यांच्या राज्यात हा किल्ला होता. नंतर मुघलांसोबत ते हरल्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. तसंच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील हा किल्ला पुन्हा जिंकला. पुरंदराच्या तहात हा पराभूत झाला होता. तसंच या किल्ल्याला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी राजे भोसले व राजाराम राजे या सर्वांचे पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. आपण आता महादेवाच्या मंदिरात इथे गेलो तर महादरवाजा आहे तिथे. त्याच्या बाजूला महादेवाची पिंड आहे व पाण्याची टाकी महादरवाजा आणि देवड्या आहेत. देवड्या म्हणजे आता सर्वांना माहिती आहे, तरी आपण तिथे गेल्यावर बघू. बाकीच्या ज्या वस्तू लागतील आपल्याला त्या आपण जाताना वाटेत पाहू. आणि बाकीचा जो इतिहास असेल तो रस्त्याने आपण सांगू जाईल. ध्वजारोहणची पण घोषणा कर. आणि आता आपण इथून महादेवाच्या मंदिरात इथे सगळे जाणार एकत्र कंटिन्यू घोषणा चालू राहणार आहेत आपल्या सर्वांच्या. कोणी असं नाही की हवा देतोय मग मी नाही देणार. सगळ्यांनी एकत्र घोषणा द्यायच्यात महाराजांच्या. जयघोष करत महादेवाच्या मंदिरात इथे जायचंय. तिथे ध्वजारोहण केला जाईल, महादेवाची आरती केली जाईल आणि नंतर आपण परतीचा प्रवास सुरू करू. माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर मोहीम प्रमुख आहे. माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 जय भवानी. पाटील भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंद स्वराज्य प्रतिष्ठान यांच्याकडून माहुली किल्ल्यावरती ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देत इथे भारतीय स्वातंत्र्य दिन एका गडकोट मोहीम ह्या पद्धतीने ह्याद्वारे साजरी केला जातो. यामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. सर्वांनी एक साथ आपण राष्ट्रगीत गाऊया. ठीक आहे. राष्ट्रीय ध्वज को सलामी दे. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जयति तरंग. तव शुभ नामे जागे, तव
जय हे जय हे जय हे जय 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 हे जय वंदे मातरम वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पते महादेव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेजवळ आल्यास तिथेच महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या समोरच म्हणजे त्याच्या अपोजिट बाजूनेच तिथे देवड्या आहेत आणि देवड्याच्या पुढे महादरवाजा, म्हणजे महादरवाजामध्ये आतमध्ये आल्यावरती तिथे देवड्या आहेत. आणि हा महादरवाजा सध्या मोडकळीच्या स्थितीत आलेला आहे. परंतु ह्या महादरवाजाची पद्धत आहे ती गायमुख पद्धत म्हणता येईल. ती गायमुख पद्धत काय म्हणजे ती तुम्हाला माहितीच असेल, नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिकडे 12 महिने पाण्याचे टाका आहे, ते आता तिथे जाऊन दाखवतो. हे ते पाण्याचं टाका आहे जे 12 महिने पाणी असतं, म्हणजे पिण्याचं पाणी आहे मेन म्हणजे. आणि महादेवाचं मंदिर दाखवायचं आहे, ते दाखवतो. हे महादेवाचं मंदिर महाराजांच्या प्रतिमेच्या समोरच आहे. इथेच आता आपल्या संघटनेतर्फे आरती करण्यात आली व ध्वजारोहण देखील झालेलं आहे. ध्वजारोहण करून ध्वज खाली उतरवून सन्मानाने आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहे. ठीक आहे, बघूया आता कसा होतो प्रवास. बाकी तुम्हाला माहिती तर पूर्ण व्हिडिओमध्ये मिळालीच आहे. चला. महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला आहे ते देवड्या. देवड्या हे कशासाठी असतं ते तुम्हाला देखील माहिती आहे. आणि जर माहीत नसेल हे काय आहे, याला काय म्हणतात, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महादरवाजाची स्थिती सध्या मोडकळीस आलेली आहे, परंतु हा महादरवाजा इथे आहे परंतु मोडकळीच्या अवस्थेत आहे. तसेच ही जी पद्धत आहे दरवाजाची ती गायमुख पद्धत म्हटली जाते. या पद्धतीला हे पण तुम्हाला माहीत असेल. या देवड्या इथे अजून आहे त्या व्यवस्थित चांगल्या व्यवस्थित आहेत, फक्त महादरवाजा मोडकळीच्या अवस्थेत आहे. हे पिण्यासाठी पाणी वापरतात आपल्या इथे बरीच लोक अजूनपर्यंत. आपल्या संघटनेतील पोरांनी देखील पाणी भरून घेतलं सर्वांनी. तर निघूया आता आपण इथून. तिकडे गेलो ना वरती टॉपला, माऊली फोर्ट. आता हरी मिठू विठू माऊली झालं आमचं. हालत बेकार झाले पण रामकृष्ण हरी. खाली पोचलो आम्ही. एवढी हालत बेकार झाली ना आमची की चालायला येत नाही. आणि आम्ही तिघंच आलो आहे पहिला खाली. संकेतसुद्धा आला आहे तिकडे मागे, येतोय चालत. एवढी भूक लागली की पोटात काहीच नाही. सकाळपासून जे पोहे खाल्लेले त्याच्यामध्येच आहे आम्ही सगळे. उपमा मी पोहेच खाल्ले, पोहे आणि चहा प्यायला त्याच्यावर आणि पाण्यावर दिवस काढले. आणि शिवमनी गुड्ड्या आणल्या त्याच्यावर दिवस काढले. तर आता आम्ही चाललोय. भूक लागले खूप, जेवणार, चेंज करणार, थोडं पोहतो. तर फायनली आम्ही पोचलो घरी. आणि घरी पोचायला तर 9 वाजले. गडावरनं खाली उतरल्यावर आम्ही आंघोळीला सुद्धा गेलेलो नदीमध्ये, पण फोनमध्ये चार्जिंग नव्हती, त्या कारणामुळे आम्ही शूट नाही करू शकलो. तर तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि आंघोळ केल्यावर असं खूप एनर्जेटिक वाटलं, खूप बरं वाटलं. कारण एवढं वर चढून खाली आल्यावर थोडं पाण्यामध्ये फ्रेश आल्यावर थोडं बरं वाटत होतं. त्यानंतर जेवलो आम्ही. आणि जेवल्यानंतर बसमध्ये बसलो. ते डायरेक्ट मी उठलो कळव्यामध्ये आल्यावर. खूप मजा आली. गड खूप क्लीन होता. त्याच्यामध्ये क्लिनिंग करायची अशी काही गरज नव्हती. तर हा जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असेल किंवा या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तुम्हाला. त्या इंस्टाग्राम पेज आहे आमचं, त्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता. आणि तिथे अपडेट्स येतच राहतात. आम्ही गड फोटो मोहीम ज्या करतो त्या मोहीमबद्दल किंवा
ब्लड डोनेशन कॅम्प झालं तर तिथे तुम्हाला अपडेट भेटेलच. आणि एक गोष्ट, जर तुम्ही इंडियाचा फ्लॅग घेत असाल तर जसा घेता तसा प्लीज त्याला, तो इंडियाचा फ्लॅग आहे यार, त्याचा रिस्पेक्ट करा. तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि अजून असे खूप सारे ब्लॉग जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. खूप थकलं आवाजावरनं तुम्हाला वाटत असेल, पण खूप मजा आली, खूप बरं वाटलं. बाय.